20 वर्षापासून गुडघे दुखायचे. गुडघे दुखायचे, तंबाखू खायची, मिश्री लावायची, सकाळी 1 घंटाभर, सांजच्या परी 1 घंटाभर. खाल्ल्याशी ते जमतच नव्हतं. खायची मी रोज खायची, 1 पुडी खायची पूर्ण. तंबाखू आणि मशेरीचं तुम्हाला व्यसन होतं, म्हणजे केलं नाही तर जमायचं नाही. जमत ना, मला काही कामच नव्हतं करीत मी. आणि तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केलेला हां, आणि सुटत नव्हतं. ते सुटत. आणि गुडघे दुखायचे, त्यामुळे तुम्हाला काय व्हायचं त्रास? उठा येत नव्हतं, बसा येत नव्हतं, दिवसभर उभं नाही राहायची. बस असंच लढत काम करायचं. गुडघे दुखायचे. इकडं धानोला गेल्यापासून सगळं देवानं घेतलं. म्हणजे तुम्ही खाली बसताना पण तुम्हाला खूप त्रास व्हायचा? त्रास व्हायचा. गुडघे जास्त दुखायचे, असे उभं राहत नव्हते मी काहीच. म्हणजे थोडा वेळ जरी उभं राहिलं तरी तुम्हाला खूप दुखायचं? 5 मिनिट वेळ उभं राहायला जमत नव्हतं. 5 मिनिटं पण तुम्ही उभे राहू शकत नव्हते? दिवसभर काम करते मी. आता तुम्ही शिबिरात भाग घेतला आणि तेव्हापासून आता पायाचं दुखणं निघून गेलं. घरामध्ये पण शांती आली, घरात पण शांती आली, गुडघ्यांचं दुखणं पण निघून गेलं आणि तुमचं 20 वर्षांचं जे व्यसन होतं ते पण निघून गेलं. हो, 20 वर्षाचं व्यसन होतं माझं. तंबाखू खायची, ती दाताला मिश्री घासायची, सगळं निघून गेलं. पण आता 2 महिने तुम्ही काहीच करत नाही? नाही केलं मी. सुपारी व्यसन करतच नाही? काहीच व्यसन करीत नाही. आता तुम्ही लोकांना वाकून दाखवा, उभे राहा, चालून दाखवा, तुम्ही तिथपर्यंत जा. या इथे. आता पटापट चालता. पूर्वी असं चालायला व्हायचं नाही. उठा येत नव्हतं, बसा येत नव्हतं, असं गुडघे दुखायचे. प्रभूची दया तुमच्यावर झाली आणि तुमच्या गुडघ्यांचं दुखणं पण निघून गेलं, तुमची व्यसनं पण सुटली.